छत्रपती शिवाजी महाराज विशेष प्रश्नमंजुषा भाग 3 मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। प्रश्न 1. शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन किती वजनाचे होते? 31 मन, 2 32 मन, 3 100 मन आणि 4 42 मन। तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 32 मन। प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। पर्याय 1 सिंदखेडचे जाधव, 2 वेरूळचे शिंदे, 3 फलटणचे निंबाळकर आणि 4 शृंगारपूरचे शिर्के। तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वेरूळचे शिंदे। प्रश्न क्रमांक 3. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अमात्यपदी कोण होते? पर्याय 1 मोरो त्रिंबक पिंगळे, पर्याय 2 हंबीरराव मोहिते, पर्याय 3 रामचंद्र निळकंठ मुजुमदार आणि 4 अण्णाजी दत्तो। तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रामचंद्र निळकंठ मुजुमदार। प्रश्न 4. शिवरायांनी कोणत्या किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले? पर्याय 1 रायगड, 2 विशाळगड, 3 कोंढाणा आणि 4 प्रचंडगड। तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोंढाणा। प्रश्न क्रमांक 5. शिवाजी महाराजांचे भव्य मंदिर महाराष्ट्र बाहेर कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्य प्रदेश, 2 आंध्र प्रदेश, 3 केरळ आणि 4 कर्नाटक। तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश। प्रश्न क्रमांक 6. शिवरायांच्या काळात मराठ्यांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण करण्याचे काम कोणी केले? पर्याय क्रमांक 1 ज्ञानेश्वर महाराज, 2 तुकाराम महाराज, 3 रामदास स्वामी, 4 नामदेव महाराज। तुमचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तुकाराम महाराज। प्रश्न क्रमांक 7. छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला विवाह कोणासोबत झाला? पर्याय 1 गुणवंताबाई इंगळे, 2 सईबाई निंबाळकर, 3 सोयराबाई मोते आणि 4 पुतळाबाई पालकर। तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 2 सईबाई निंबाळकर। प्रश्न 8. शिवप्रताप दिन कधी साजरा केला जातो? पर्याय 1 15 नोव्हेंबर, पर्याय 2 10 नोव्हेंबर, 3 23 नोव्हेंबर आणि 4 12 डिसेंबर। तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 2 10 नोव्हेंबर। प्रश्न क्रमांक 9. आज्ञापत्र हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय 1 संभाजी महाराज, 2 राजाराम महाराज आणि 3 रामचंद्र पंत अमात्य आणि 4 मोरो त्रिंबक पिंगळे। तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रामचंद्र पंत अमात्य। प्रश्न क्रमांक 10.
राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे निधन कधी झाले? पर्याय क्रमांक 1 17 मे 1675, 2 17 जून 1674, 3 17 जुलै 1674 आणि 4 17 जून 1675. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 17 जून 1674. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले भविष्यवेध चॅनेल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.